नमस्कार मित्रांनो, मी सतीश सोळंके स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, कोरोना लसीकरण सर्टिफिकेट वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आलेला आहे। कोरोना महामारीच्या काळात लसीकरण झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सर्टिफिकेट जारी करण्यात आले होते, ज्यावर तळाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता। मात्र आता या सर्टिफिकेट वरून कॅप्शन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत नाही। मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी ऑक्सफोर्ड एक्स्ट्राझेनेका ही लस तयार करणाऱ्या एक्स्ट्राझेनेका कंपनीने कोविड-19 लसीमधून TTS सारखा दुर्मिळ आजार होऊ शकतो असा दावा केला आहे। एक्स्ट्राझेनेका लसीची कोविशिल्ड आणि व्हॅक्सजेव्हरिया या नावाने विक्री करण्यात आलेली होती। भारतातील नागरिकांना सुद्धा कोविशिल्ड लस देण्यात आलेली आहे। त्यामुळे भारतात कोरोना लसीवरून राजकीय वातावरण तापलेले आहे। तर मित्रांनो, दुसरीकडे द प्रिंटच्या न्यूजनुसार लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केल्यामुळे लसीकरण सर्टिफिकेट मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकण्यात आलेला आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, जाणून घेऊया कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगाने पाहिला। या विषाणूला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली होती। गेल्या काही वर्षांपासून या लसीच्या दुष्परिणामांची चर्चा सुरू झालेली आहे। मित्रांनो, याच दरम्यान कोविड लस बनवणाऱ्या ॲस्ट्राझेनेका या फार्मास्युटिकल कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात या लसीचे दुष्परिणाम मान्य केलेले आहे। लंडन न्यूजपेपर द टेलिग्राफच्या न्यूजमध्ये हा दावा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, अहवालानुसार ॲस्ट्राझेनेका या कंपनीने न्यायालयात कबूल केले आहे की त्यांच्या कोविड-19 लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात। काही प्रकरणांमध्ये लस थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम TTS सह थ्रोम्बोसिस पण होऊ शकते। तर मित्रांनो, TTS आहे तरी काय, ते कसे धोकादायक आहे हे जाणून घेऊया। डॉक्टरांच्या मते थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम TTS मुळे शरीरात एकाच वेळी 2 गंभीर समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात आणि दुसरं म्हणजे प्लेटलेट्स या पेशींची संख्या कमी होते। TTS मुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात, ज्याला वैद्यकीय भाषेत ब्लड क्लॉट असे म्हणतात। जेव्हा रक्तातील प्लेटलेट्स आणि प्रथिने एकत्र चिकटू लागतात तेव्हा रक्ताची गाठ तयार होते। अनेक प्रकरणांमध्ये या गाठी शरीरात स्वतःच विरघळतात आणि कोणताही रोग होत नाही। परंतु जर या गाठी एखाद्याच्या शरीरात विरघळल्या नाही तर अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळे हृदय आणि मेंदूच्या कार्यावर सर्वात मोठा परिणाम दिसून येऊ शकतो। शरीरावर TTS चा काय परिणाम होतो हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। मित्रांनो, थ्रोम्बोसिसमुळे शरीरातील नसांमधील रक्त गोठू शकते। याचा अर्थ शिरांमध्ये रक्ताच्या गाठी होतात, त्यामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह नीट होत नाही। पाय, हात, हृदय आणि मेंदूमध्ये कुठेही रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात। या रक्ताच्या गाठी हृदयात तयार झाल्या तर हृदयाला रक्त पंप करण्यात अडचण येते, त्यामुळे हृदयाच्या नसांवर दाब पडतो। हृदय योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि यामुळे हार्ट फेल किंवा हृदय विकाराचा झटका, हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो। त्याचप्रमाणे मेंदूमध्ये थ्रोम्बोसिस झाल्यास मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार होते। मेंदूला रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे ब्रेन हॅमरेज आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो। TTS मुळे शरीरात प्लेटलेट्सची कमतरता देखील होऊ शकते, त्यामुळे अनेक प्रकारचे रक्ताचे विकार होण्याचा धोका असतो। काय आहेत रक्ताच्या गाठी तयार होण्याची लक्षणे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। हात आणि पाय यामध्ये सतत वेदना होणे, बोलण्यात अडचण होणे, अचानक तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत किंवा शरीराच्या वरच्या भागांमध्ये वेदना, श्वसनविषयी आणि फुफ्फुसात वेदना होणे, जास्त घाम येणे, बेशुद्धपणा आणि पाठ दुखी। तर मित्रांनो, मेन टॉपिक विषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। ते म्हणजे प्रति 10 लाख लोकांमागे 3 ते 15 लोकांनाच या लसीचा दुष्परिणाम होऊ शकतो। राज्य RIMS चे न्यूरोसर्जन डॉक्टर विकास कुमार म्हणाले की अमेरिकन सोसायटी ऑफ हेमॅटॉलॉजीच्या प्रकाशनानुसार लसीपासून दुष्परिणाम होण्याचा धोका 10 लाख लोकांपैकी केवळ 3 ते 15 लोकांना असतो। मित्रांनो, कोणी या रोगाबद्दल जास्त टेन्शन घेऊ नका, कारण हा रोग खूपच दुर्मिळ आहे। तर मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।